सीताराम राम राम जय राम 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 प्रभु रामचंद्र भगवान की। जटायू दादा प्रभू श्री रामचंद्रांना सांगतायत काय, पंपा सरोवरला जा प्रभू, तिथं तुम्हाला सुग्रीवाची भेट होईल म्हणे. आता प्रभू रामचंद्र पंपा सरोवराला निघतायत, पण जात असताना लक्ष्मणाला एक शब्द बोलतायत. लक्ष्मणा म्हणे जी प्रभू, म्हणे तुला माहितीये का आपण कोणत्या दिशेने चाललो? म्हणे नाही. म्हणे माझ्या दोन माता आहेत म्हणे, एक आई आहे अयोध्येतली आणि एक आई आहे अरण्यातली. म्हणे कोण? लक्ष्मणाला आश्चर्य वाटलं. म्हणे अरण्यामध्ये माझी एक माता राहते म्हणे. म्हणे काय नाव तिचं? म्हणे तिचं नाव आहे शबरी माता. आणि ही शबरी माता अरण्यामध्ये राहते, मोठी तपस्विनी आहे म्हणे, विशेष तप आहे म्हणे तिच्यावर. म्हणे असं कोण ही शबरी? त्रेतायुगामध्ये एक शबर नावाचा भिल्ल होता म्हणे, आणि त्या शबर नावाच्या भिल्लाची कन्या आहे, मुलगी आहे ही शबरी. बालपणी विवाह करण्याची पद्धत होती, म्हणून शबरीचा काय झालं, शबरीचं लग्न ठरवलं त्या शबर भिल्लाने. आणि आता उद्या लग्न आहे. आदल्या दिवशी अगोदरच्या दिवशी काय केलं, वनातले पशु पक्षी जनावर आणून बांधलेले दारामध्ये. शबरी मातेच्या हातावर असणारे मेहंदी रंगवण्याचं काम चालू आहे, आणि गोड हात सजलेले नवरीची. तेवढ्यामध्ये शबरी माता खिडकीतून बाहेर पाहते, झोपडीतून बापाला बोलते, बाबा म्हणे काय? म्हणे सांगा ना, एवढे प्राणी कशासाठी आणले? म्हणे बेटा उद्या तुझं लग्न आहे म्हणे, आणि लग्नामध्ये आपल्यात रिवाज आहे म्हणे, उद्या आल्यानंतर पाहुणे काय करायचं म्हणे, त्यांना आहार द्यावा लागेल, आणि तो आहार देण्यासाठी हे असणारे पशु पक्षी उद्या कापले जातील म्हणे, त्यांचा बळी दिला जाईल, आणि त्याचं मांस हे वऱ्हाडी लोकांना खाऊ घातलं जाईल. शबरी माता म्हणते, बाबा इकडे मी तुम्हाला हात जोडते म्हणे, असं लोकांचे मुंडके कापून आणि लोकांचं दुसरे जीव मारून जे मांस काढलं जाईल, त्याच्यापासून जर माझी वरात जर अन्न खात असेल, तर तुम्हाला असं वाटतं का मनामध्ये कुठं की माझ्या जीवनात कधी सुख येईल म्हणून? म्हणे बाळा काय करू, पवित्र मनाची आहे शबरी माता, काय करू? म्हणे नका कापू दादा, म्हणे नाईलाज आहे. आणि मग काय, अर्ध्या रात्री असं सांगतायत सगळे लोक लग्नाच्या कारभारामध्ये दंग आहे, अर्ध्या रात्री नवरी घर सोडून पळून निघून गेली. आणि सकाळ झाल्यानंतर तिचा असणारा नवरा होणारा मुलगा तिकडून वऱ्हाड आलं, आणि वऱ्हाड आणि ही लोक सगळेचे सगळे शबरी मातेला धरण्यासाठी धावले. शबरी माता पळते, पुढे धावते, हे माग धरण्यासाठी इतक्या घनदाट जंगलामध्ये गेली. असं सांगतात ते उंट मरून पडलेला होता, आणि मरून पडलेल्या उंट त्या सडलेला तो उंट आणि त्या उंटाच्या पोटामध्ये घुसली. का? या लोकांच्या हातात, अशा मांसभक्षी लोकांच्या हातात माझं जीवन जायला नको, म्हणून त्या उंटामध्ये, उंटाच्या पोटात घुसते. लोक येत आहेत, पाहतात, अरे इथं नसेल रे म्हणले, वास येतो, इथं घाण जंतू पडलेत उंटामध्ये, जातायत निघून. संध्याकाळ होते, रात्री शबरी माता काय करते, आपलं असणार ती उंटातून बाहेर निघते, आणि रातोरात धावत 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 आता पंपा सरोवरच्या किनारी येते. नवरी आहे, लहान बाल वय आहे शबरीच. पंपा सरोवराच्या किनारी आलेली शबरी माता पाहते
आणि तिला जगण्यासाठी एक आधार सापडतो. तो म्हणजे कोणता? साधू संत आहेत तिथे, ऋषी मुनी आहेत त्या ठिकाणी, जप तप करतायत, पंपा सरोवराचं स्नान करतायत. शबरी माता पाहते आणि ठरवते, काय माझं जीवन मी संतांच्या सेवेमध्ये घालणार. आता मी दिनहीन समाजाची, माझी संत सेवा कशी घेतील, मला स्वीकारतील की नाही, असं मनामध्ये काय होतो? अज्ञान आहे, भ्रम तयार होतो. म्हणून शबरी माता काय करते? कुठल्याही संताला भेटत नाही, पण सेवा करण्याची एक असणारी तिची पद्धत आहे. ती पद्धत कोणती? संत रात्री झोपी गेले की शबरी मातेने काय करावं? दिवसभर झाडामध्ये थांबावं. झाडावर तिनं घनदाट जंगलामध्ये झाडावर घर बनवलेलं, राहण्याचं ठिकाण. दिवसभर झाडावर बसावं आणि संध्याकाळ झाली, अर्धी रात्र झाली की झाडावर खाली उतरावं. हातामध्ये झाडू घ्यावा आणि काय करायचं? आपल्या हाताने जे संत ज्या रस्त्याने येत आहेत तो पंपा सरोवरापर्यंतचा रस्ता काय करायचा? झाडून घ्यायचा. अशी तिची सेवा. ही सेवा करता करता 1 वर्ष 2 वर्ष नाही, बरेच वर्ष झाले. असं सांगतात की शबरी माता म्हातारी झाली, सेवेमध्ये जन्म घातला. तिथे एक ऋषी राहतात, त्या ऋषीचं नाव आहे मातंग ऋषी. या मातंग ऋषीने थोडं निरीक्षण केलं, हे रस्ते कोण झाडतंय? आपली सेवा कधी लपून राहत नाही, कोणाच्या न कोणाच्या नजरेखाली, कोणाच्या न कोणाच्या तरी कृपा कटाक्षाखाली येते महाराज एक दिवस. म्हणून सेवकाने शबरी मातेच्या चरित्रातून शिकावं काय? की सेवक, आम्ही सेवकपणा घेतला ना, आम्ही सेवा करत राहू, एक दिवस कोणातरी कृपा कटाक्ष आम्हाला काय करेल? कृपा करून देईल. म्हणून शबरी माता सेवा करते आणि सेवा करता करता मातंग ऋषी एक दिवस अर्ध्या रात्री उठतायत आणि येतायत रस्त्यावर. म्हातारी झालेली शबरी काय करते? रस्त्यावर झाडू मारते. जातायत जवळ, ए पोरी, कोण ग तू? म्हणे बाबा माझं नाव आहे शबरी. किती वर्षापासून? लई लहान होते म्हणे बाबा, आम्हाला लग्न करायचं नव्हतं होतं म्हणून इथं आलो. सगळी हकीकत सांगितली. राहतेस कुठं? म्हणे बाबा दिवसभर ते झाड आहे तिथं दूरवर घनदाट जंगलामध्ये, त्या झाडावर दिवसभर राहते, रात्री अर्धी रात्र झाली की मग येते. म्हणे का झाडतेस? म्हणे बाबा हे जीवन संत सेवेच्या कामाला लावलेले आहे, या जीवनाचं काहीतरी सोनं होईल म्हणून मी संत सेवा स्वीकारलेली आहे. म्हणे बाळा एक काम करशील? म्हणे बोला ना. मी जर तुला काही बोललो तर ऐकशील शबरी? म्हणे हो ऐकेल ना. म्हणे मग एक काम कर शबरी. म्हणे काय? माझं ऐक. म्हणे बोला ना बाबा. म्हणे झाडावर नको राहू, खूप वाईट वाटतं का? असे सेवकाने असं झाडावर राहायला व्यवस्थित वाटत नाही. म्हणे मग? म्हणे माझ्या आश्रमामध्ये मी तुला एक झोपडी देतो म्हणे, त्या झोपडीमध्ये राहा आणि सेवा करत जा म्हणे बाळा. म्हणे ठीक आहे महाराज. आता शबरी मातेने जीवनामध्ये संताशी पहिल्यांदा मुलाखत केली. कोणाशी? मातंग ऋषीशी. मातंग ऋषीला मनोमन गुरु स्वीकारलं शबरी मातेने. माझे हे गुरु आहेत आणि यांचे वचन मी पाळणार. गोड अशा पद्धतीने मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये शबरी माता येते. सकाळ झाली की आता रस्ता झाडायचं काम सुरू आहे. पण दुनिया दुनिया असते महाराज. ही दुनिया मोठी विचित्र असते महाराज. या विचित्र दुनियेतले माणसाचे विचार पण कधी कधी काय असतात? विचित्र असतात. बघा आता एवढंच राहिलं होतं म्हणे पंपा सरोवरावर स्त्रिया ठेवायला सुरू केलं म्हणे आश्रमामध्ये. पाप व्हायला लागलं भाऊ म्हणे. तिथली आसपासची मंडळी म्हणायला लागली, निंदा करायला लागली. एवढी निंदा झाली, एवढी निंदा झाली महाराज. एक दिवस ती निंदा एवढी वाढली, ते पंपा सरोवराचं पाणी एवढं अमृतासारखं पवित्र काचेसारखं, पण त्या काचेसारख्या पाण्यामध्ये रक्त व्हायला लागलं, पू व्हायला लागला, जंतू किडे पडले त्या पाण्यात, गटार झाली त्या पंपा सरोवराची. मग आणखीनच निंदा वाढली.
बघा आम्ही म्हणलो होतो इथं पाप व्हायला लागलं आणि या पापामुळं काय झालं म्हणे पंपा सरोवराच्या गटार झालंय म्हणे. एवढी निंदा एवढी निंदा. शेवट एक दिवस कडे लोट झाला निंदेचा. सगळे एकत्र आले आणि सगळ्यांनी मोर्चाच काढला मातंग ऋषीच्या आश्रमावर. आले राग राग बोलायला लागले, महाराज बाहेर. आता वृद्ध झालेले मातंग ऋषी म्हणे बाबा बाहेर या. मातंग ऋषी बाहेर आले. सिद्ध होते ते महाराज. शबरी मातेला ग्रंथ सांगितले त्यांनी. ऋषी बाहेर या. आले बाहेर. म्हणे काय लावलं तुम्ही? हे पाप व्हायला लागलं म्हणे. ही नारी वगैरे ठेवत नका जाऊ आश्रमामध्ये. मातंग ऋषी म्हटले आतापर्यंत तुमची निंदा गपचूप चालू होती शांततेने, तोपर्यंत ठीक होतं म्हणे. पण आता आलेत ना दारावर. आमच्यामुळं नाही झालं म्हणे, हे तुमच्यामुळं झालं म्हणे. तुम्ही नारी ठेवली आश्रमात त्यामुळे पंपा सरोवराची गटार झाली म्हणे. पाप व्हायला लागलं म्हणे. त्याच्यामुळे गटार नाही झाली म्हणे, तुमच्या तोंडाची गटार आहे म्हणे ती. रात्रंदिवस निंदा करत राहतात म्हणे. आणि ते बाळ लेकरू लहानचं म्हातारं झालंय म्हणे तुमचे रस्ते झाडता झाडता. लाज नाही वाटत? कोणाच्या चरित्रावर बोट उचलताना कधी माणसाने विचार करावा. ही तुमची तोंडाची गटार आहे म्हणे, त्याच्यामुळे त्या पंपा सरोवरात किडे पडलेत म्हणे. म्हणे असं तुम्ही पवित्र आणि हिचं नाव घेता म्हणे या शबरीचं म्हणे. एवढी पवित्र असली तर देईल का म्हणे शुद्ध करून पंपा सरोवराचं पाणी? परत तसं अमृतासारखं काचेसारखं पाणी करून देईल का? म्हणे हो देईल. तेवढी शुद्ध आहे माझी शबरी म्हणे. आणि मग भांडण सुरू झालं म्हणे. शेवट मातंग ऋषी म्हटले शबरी रडायला लागली बाजूला कोपऱ्यात. बेटा हात जोडले तर बाबा मी जाते ना. म्हणे नाही बाळा, सत्य असतं. सत्य परेशान होता है लेकिन सत्य कभी पराजित नहीं होता. परीक्षा द्यावी लागेल म्हणे, पण तुझी हार नाही शबरी. मी माझा अंतकरण सांगतो, मी बघितलेली तुझी सेवा म्हणे. जन्म घातला ग तू म्हणे सेवेमध्ये. जा म्हणे बाळा शुद्ध करून ये पाणी. आणि शबरी आता उठली, गुरुला नमस्कार करते. बाबा जाते. सगळे येतात. हा बघू ना आम्ही पण. येत आहेत पंपा सरोवराच्या किनारी. आणि पंपा सरोवराच्या किनारी सगळे उभे राहत आहेत. शबरी माता पंपा सरोवराच्या जवळ जाते. ते सडलेलं पाणी हातामध्ये घेते आणि म्हणते हे पंपा सरोवरा, अरे तू तीर्थ आहेस रे. काचेसारखं पाणी होतं तुझ्यावालं, अमृत वाहत होतं तुझ्यावालं, आणि तुझ्यामध्ये ही आज काय विकृती आली? हे पंपा सरोवरा, मी माझ्या जन्मभर मन वचन कर्माने जर संत सेवा केली असेल तर शुद्ध होऊन जा. हे पंपा सरोवरा, मी मन वचन कर्माने जर शुद्ध असेल माझं शरीर तर शुद्ध होऊन जा. हे पंपा सरोवरा, माझं आणि माझ्या गुरुजींचं नातं हे जर पवित्र असेल तर शुद्ध होऊन जा. हे पंपा सरोवरा, माझं जर असणारी जीवनभराची सेवा जर खरी असेल, मी जर खोटी नसली तर शुद्ध होऊन जा. आणि असं म्हणते पंपा सरोवरामध्ये पाण्याचा संकल्प सोडते. पाणी टाकल्या टाकल्या पंपा सरोवर सेकंदात शुद्ध झालं महाराज. एका सेकंदात पुन्हा काचेसारखं पाणी, पुन्हा अमृत वाहिनी सरोवर तयार झालं. आणि सगळ्यांनी जय जयकार केला. बोलिये शबरी माता की जय जयकार केला महाराज. सहज परीक्षा नसते होत महाराज. आता सगळे शबरी मातेला नमस्कार करतायत, तपस्विनी म्हणून स्वीकार करतायत महाराज. गोड अशा पद्धतीने शबरी माता आता मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये राहते. आणि एक दिवस सगळे ऋषी मुनी निघून जात आहेत. पाठीमाग मातंग ऋषी आहे. मातंग ऋषी सांगतायत बाळा आता मी निघालो, मला दुसरीकडे जायचं आहे. म्हणे बाबा मी येते तुमच्या समोर. म्हणे नाही बाळा, आता माझ्यासोबत तुझं राहणं नाही. म्हणे का? म्हणे बेटा थांब एक मिनिट. डोळे लावतायत आणि डोळे लावतायत आणि हसतायत मातंग ऋषी.
बेटा शबरी म्हणे जी महाराज. म्हणे तुझं पुण्य फळाला आलं ग. म्हणे काय झालं. म्हणे बेटा अशीच राहा इथं या झोपडीमध्ये राहा आणि या झोपडीमध्ये काय करत जा सेवा करत जा म्हणे, झाडू मारत जा म्हणे. ही झोपडी कधी घाण होते म्हणे. या तोंडाने कोणाची निंदा केली त्या झोपडीचं तोंड काय होऊन जातं, दरवाजा खराब होऊन जातो. या झोपडीचे हे जे दार आहे ना म्हणे, हे डोळ्याचं वाईट पाहिलं ना हे डोळ्याचं दार खराब होऊन जातं. वाईट सुगंध घेतला तर नाकाचं द्वार खराब होऊन जातं. वाईट ऐकलं तर या झोपडीचं हे दार खराब होतं. म्हणून या झोपडीला काय करत राहा, स्वच्छ करत राहा बेटा. आणि स्वच्छ करत राहा आणि माझं वचन ध्यानात ठेव. स्वच्छ करत राहशील, स्वच्छ करत राहशील, तुला मी एक मंत्र देतो म्हणे. म्हणे काय. म्हणे सब्र ठेव, सब्र का फल मीठा होता है शबरी. सब्र करो, सब्र करो. डोंगरे बाबा बोलताय जिसके जीवन में सब्र है, सब्र की इंतहा माने सबरी. शबरी शब्द कुठून तयार झाला म्हणे सब्र पासून. वाट बघणं याला शब्र म्हणतात, मला सब्र म्हणतात. म्हणून सब्राची मूर्ती म्हणून शबरी असं नाव पडलं. बेटा रस्ते झाडत राहा, वाट बघत राहा. म्हणे बाबा वाट बघून काय होणार. म्हणे बेटा वाट बघत राहशील तर माझं वचन ध्यानात ठेव. काय. म्हणे वाट बघत राहशील, रस्ते स्वच्छ करत राहशील, माझ्या वचनाचं पालन करशील तर माझं वचन ध्यानात ठेव बेटा, तुझ्या आश्रमावर साक्षात देव येईल ग एक दिवस. म्हणे बाबा. म्हणे हो साक्षात देव तुझ्या आश्रमावर येणार आहे म्हणे, तुझ्या झोपडीवर राम येणार आहे म्हणे. म्हणे असं. म्हणे हो. म्हणे माझ्या वचनावर विश्वास ठेव बेटा. असा आशीर्वाद दिला आणि मातंग ऋषी निघून गेले. आता शबरी माता तेव्हापासून सेवा सुरू झाली. गोड अशा पद्धतीने रस्ते झाडते, फुलं तोडून आणते आणि वाट पाहते. कोणीच नाही. तिला सांगितलेलं होतं तुझ्यावर तुझ्या आश्रमावर येणारा जो असेल तो रामच असेल, कोण नाही येणार तुझ्याकडं, फक्त रामच येईल म्हणे. आणि मग काय रोज जाते आणि काय करते, फुलं तोडते, काय करते, फळं तोडून आणते आणि वाट पाहते म्हणे. वाट पाहते, वाट पाहते. पण इकडं अयोध्येत अजून रामाचा जन्मही झाला नाही. एवढ्या वर्षापासून वाट पाहते. रामाचा जन्म नाही झाला तरीही वाट पाहते. कारण त्रेतायुगात आयुष्य तेवढं होतं. तुम्ही म्हणाला असं कसं, आयुष्य तेवढं होतं. वाट पाहते. रामा ये, रामा ये, रामा. वाट पाहते. इकडं रामप्रभूचा जन्मही नाही. पण 1000 वर्ष वाट पाहिली. अनेक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे तफावत आहे आकड्यामध्ये. बऱ्याच काळ वाट पाहिली. फक्त एकच आधार आहे शबरीकडं. कोणता. तो आधार आहे गुरु वचनावरचा विश्वास. शबरी मातेला गुरुच्या वचनावर पक्का विश्वास आहे. म्हणून काय करते, सुंदर अशा पद्धतीने वाट पाहते. चला आपणही शबरी मातेसोबत वाट बघूया. आणि शबरी माता बोलते, जब मेरे राम जी का आवन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. बगीचा में जाके मैं तो कली चुदलाऊंगी, हार बनाऊंगी, गले में पहनाऊंगी. पूजा के थाली में चंदन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. आएंगे जब भुगोई आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. मीठे मीठे बेर अपने
हाथों से खिलाऊंगी, साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा। जब मेरा जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा। ये रे माझा राम राया, ये रे माझा राम राया, भोर सबरीची भोरी माया, भोर सबरीची भोरी माया, ये रे माझा राम राया, ये रे माझा राम राया, राम राया, ये रे माझा राम राया, राम राया। वाट पाहते बागात जाते, फुलं तोडून आणते, बोरं तोडून आणते, फळं तोडून आणते. लक्ष्मणा, ही ती शबरी, माझी आई, मी तुला सांगतोय ना, ही ती माझी माय आहे म्हणे. माझी वाट पाहते रे हजारो वर्षापासून. कोण ही शबरी? डोंगरे बाबा बोलताय, ही मागच्या जन्मात एका राजाची कन्या होती म्हणे, मोठ्या राजघराण्यामध्ये. आणि बाबाला म्हणायची, बाबा माझं लग्न त्याच्याशीच करा म्हणे, की जो हरिभक्त असेल म्हणे. आणि हरिभक्ताशी माझा जर तुम्ही विवाह कराल ना म्हणे, तर मला भक्ती करायला भेटेल. आणि दुसरी गोष्ट काय, मला संतांची सेवा करायची म्हणे या जन्मामध्ये. पण बापाने लग्न लावलं पोरीचं, पण पोरीचं लग्न लावल्यानंतर नवरा जो भेटला तो पक्का नास्तिक भेटला. शबरी मातेला साधू संतांच्या सेवेत जाऊ देईना, कुणा संत दर्शनासाठी जाऊ देईना, हरी कीर्तनाला जाऊ देईना. आणि हिनं ठरवलेलं होतं काय, की मला संतांची सेवा करायची. असं सांगतायत बळ एकदा कुंभमेळ्यामध्ये शबरी माता मागच्या जन्मामध्ये अगोदरच्या राणी झालेली येते त्या प्रयाग तीर्थावर. आणि प्रयाग तीर्थावर पती तिला फिरण्यासाठी घेऊन येतो आणि पतीचा हात झटकते, पळत जाते आणि प्रयाग तीर्थामध्ये उडी घेते आणि आपला देह समर्पण करून टाकते. मग संत तिथं समोर होते. संताकडे बघत बघत या संतांची मला सेवा करायची होती, पण या शरीराने घडली नाही. म्हणून संताकडे बघत बघत देह प्रयाग तीर्थामध्ये समर्पण करते. म्हणून शबरी पुढचा जन्म संत सेवेसाठी घेते. मागच्या जन्मातली कथा. राम बोलतायत, लक्ष्मणा आपल्याला जायचंय बघ. आणि मग काय, गोड अशा पद्धतीने प्रभू श्री रामचंद्र शबरी मातेच्या आश्रमावर जातायत. आणि शबरी माता बघते काय, शबरी देखी राम गुरु आए, मुनि के वचन समुझी जिय भाए, सबरी देखी राम गुरु आए, मुनि के वचन समुझी सरसी जलोचन बाहु विशाला, जटा मुकुट उर नरवन माला. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. राम ही केवल प्रेम प्यारा,
जानी देऊ जो जान निहारा। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। शबरी माता म्हणते, शबरी देखी राम गृह आहे, राम प्रभू समोर दारावर उभे आहे. कसेत म्हणे सरसीज लोचन, डोळे प्रभू रामचंद्राचे कमळासारखे, उर बाहू, उर छाती, चौडी छाती, विशाल बाहू, लांब लांब भुजा आहे माणूस प्रभू रामचंद्राच्या. लांब भुजा का म्हणे दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी, आलिंगावया लागोनी तयाचे अंग. परमात्म्याच्या भुजा लांब आहे म्हणे का, म्हणजे भक्ताला आलिंगन देण्यासाठी मोठे हात घेऊन येत आहेत प्रभू. जटेचा मुकुट आहे बघते, आणि म्हातारी नजर पण मात्र गुरुच्या विश्वासाने भरलेली नजर ओळखते. राम आले होय, राम 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 करते. म्हातारा आवाज, प्रभू रामचंद्र पळत जातात, आई आई थांब थांब थांब, जवळ जात आहेत. आता प्रभू आईने दर्शन घेण्याच्या अगोदर प्रभू रामचंद्र दर्शन घेतात. माते मी आलो म्हणजे राम. गोस्वामी तुलसीदासांनी पहिला शब्द दिला महाराज. एखादं पात्र लिहित असताना त्याच्यासाठी जर चुकीचे शब्द जर वापरले तर त्याचं फळ हे वक्त्याला भोगावं लागतं महाराज. मी हे कथा बोलतो, कथा बोलताना एखाद्या पात्रासाठी जर चुकीचे शब्द जर वापरण्यात गेले तर त्याचं फळ भोगावं लागतं माणसाला. कालिदासांकडून रामायण महाकाव्यावर अनेक टीका झाल्या, पण कालिदासाकडून काही गलत शब्द वापरण्यात आले तर असं सांगतात, कालिदास महाकवी त्यांच्या तोंडात शेवटच्या काळात किडे पडले होते म्हणून. सोपं नसतं या गोष्टी, खूप जपावं लागतं. गोस्वामी तुलसीदासजी महाराज म्हणतात, शबरी देखी रामगृह आहे, राम घरी आले. पण पहिला शब्द देत आहेत, मुनी के वचन समुझिजीय भाई. मुनीचे वचन खरे झाले म्हणे आज. का? कारण शबरीच नुसती शबरी तसं नाव घेण्यात मजा नाही, शबरीच्या गुरुचा अगोदर स्मरण झालं पाहिजे. म्हणून एका चौपाईमध्ये रामही आहे आणि एका चौपाईमध्ये गुरुही, दोघांनाही आणतायत गोस्वामी तुलसीदास. का? हा सारा गुरुवचनाची महिमा. शबरी म्हणते, राम मला बघू दे रे राम. पाहते, बोट मोडते, राम काय चेहरा आहे रे तुझा. माझे गुरुजीला म्हणे सांगायचे म्हणे रामायण कथा इथं कीर्तन, याचं जस जसं तुझं वर्णन होतं ना राम, तेवढा सुंदर आहे म्हणेस रे तू. काय सुंदर आहे बाळा, काय सुंदर आहे, बघू दे मला. गोड अशा पद्धतीने प्रभू रामचंद्राकडे पाहते. थांबा राम, मला तुम्हाला काहीतरी खाऊ घालण्याची इच्छा आहे. असं सांगते, बागामध्ये जाते, फळं तोडण्यासाठी जाते. तुम्हाला माहिती ती कथा, बोरं तोडण्यासाठी. बोरं तोडते, उलटे बोरं प्रभू रामचंद्राच्या समोर देते आणि कंद मूल फल सरस अति दिये राम कहू आणि प्रेम सहित प्रभू खाय बारंबार बखाय. घडोघडी काय सुंदर फळे. अरे राम, तुम्ही खातां का हो गरीबाच्या हातचं म्हणे. आम्ही तर दिनहीन म्हणे. आई ऐक म्हणे, माझ्याकडे कोण दिन नाही, कोणी हिन नाही म्हणे. म्हणे जाती पाती कुल धर्म बढाई. मी जात बघत नाही, पात बघत नाही, कोणाचं कुळ बघत नाही, फक्त एकच बघतो म्हणे, काय राम ही केवळ प्रेम पियारा म्हणे आहे. या रामाला जर दुसरं तिसरं काय काय आवडत असेल तर फक्त एक आवडतं, त्याचं नाव आहे प्रेम म्हणे. जो कोणी प्रेमाने मला काही खाऊ घालतो म्हणे, मी ते खातो म्हणे. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, अरे नामदेव महाराज जैसे खिलाते नहीं महाराज. आपला देव आपल्या खात नाही का? कारण नामदेव महाराज सारखा आपण हट्ट धरून थोडंच नसतो. शबरी माता बोलते म्हणे, आई मानव एक भक्ती करणार, मी एक भक्तीचं नातं मानतो म्हणे. भक्तीचं नातं सोडून माझ्याकडे दुसरं नातं नाही. प्रेमाचा गिरधर लाल तो भाव का भूका, मी प्रेमाचा भुकेला आहे म्हणे. म्हणून आई मला एवढे गोड बोर खाऊ घातलेस, आई मला तुला काहीतरी देण्याची इच्छा आहे.
म्हणे राम काय देणार